पोलीस स्टेशनच चोराच्या ताब्यात असेल आणि चौकीदारच चोराला मिळालेला असेल तर चोरी कशी उघड होणार? दुधाचं रक्षण मांजर करणार का? असा थेट सवाल त्यांनी केला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. अयोध्यातील श्री राम मंदिरात भाविकांनी केलेल्या देणगीच्या कथित चोरीचं प्रकरण देशभरात गाजत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजीव गांधी भवन इथे काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषद घेत भाजप, RSS, उत्तर प्रदेश सरकार आणि राम मंदिर ट्रस्टवर गंभीर आरोप केले आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच कन्हैया कुमार यांनी सर्वप्रथम उपस्थित पत्रकार आणि कॅमेरामॅन मित्रांचे आभार मानले. त्यांनी स्पष्ट केले की आजचा विषय हा धर्म आणि कायदा या दोन्ही अंगाने अत्यंत गंभीर आहे. भगवान श्रीराम मंदिरातून भाविकांनी केलेल्या वस्तू व निधी चोरीला जाणे हे मोठे पाप आणि गंभीर गुन्हा असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस या प्रकरणात धर्माचे राजकारण करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र हा विषय कोट्यवधी राम भक्तांच्या श्रद्धेशी आणि त्यांनी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीशी संबंधित असल्याने गप्प बसता येणार नाही असे ते म्हणाले. कन्हैया कुमार यांनी सांगितले की या प्रकरणात RSS आणि भाजप समर्थकांची भूमिका ऐकून लाज वाटावी अशी आहे. काही भाजप समर्थक असा युक्तिवाद करत आहे की तुम्ही राम आणला त्यामुळे अपहरण चोरीला गेले तरी त्यावर प्रश्न विचारू नका. हा युक्तिवाद अत्यंत लाजिरवाण आणि चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्ष हा फक्त सरकारच्या विरोधात नसून प्रभू रामवर श्रद्धा असलेल्या कोट्यवधी लोकांच्या भावनेचे प्रतिनिधित्व करत असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेस नेते प्रियंका यांनी याआधी मांडलेले मुद्दे त्यांनी अधोरेखित केले. RSS ची अधिकृत नोंदणी आणि सदस्यत्वाची नोंद असणे आवश्यक आहे जेणेकरून गुन्हे करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करता येईल. त्यानंतर कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला. भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळ्याच्या वेळी संपूर्ण जगातील प्रसार माध्यमांना आमंत्रित करणारे पंतप्रधान आज मंदिरातील चोरीच्या प्रकरणावर पूर्णपणे मौन बाळगून आहेत असा आरोप त्यांनी केला. इतरांकडून 100% पारदर्शकता आणि उत्तरांची अपेक्षा करणाऱ्या पंतप्रधानांची स्वतःची जबाबदारी मात्र 0 आहे असे ते म्हणाले. पंतप्रधानांच्या 56 इंच छातीचा उल्लेख करत ती नुसती बोलघेवडी असून प्रत्यक्ष कृत्याची वेळी मात्र मौन धरणे केले जाते अशी गंभीर टीका त्यांनी या ठिकाणी केली. राज्यातील पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रकरण असो किंवा विद्यार्थ्याच्या परीक्षेतील पेपर फुटीचे प्रकरण असो, या सर्व मुद्द्यांवरही सरकार गप्प असल्याचा आरोप त्यांनी केला. SITच्या काही अधिकाऱ्यांविरोधात कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचा दावा त्यांनी या ठिकाणी केला. पोलीस स्टेशनच चोराच्या ताब्यात असेल आणि चौकीदारच चोराला मिळालेला असेल तर चोरी कशी उघड होणार? दुधाचं रक्षण मांजर करणार का? असा थेट सवाल त्यांनी केला. ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत ही केवळ हेडलाईन मॅनेजमेंट असल्याची टीका त्यांनी या ठिकाणी केली. प्रत्यक्ष जबाबदारी निश्चित केली जात नसल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या प्रमुख मागण्या त्यांनी पुढे त्या मागण्या मांडल्या. राम मंदिर ट्रस्टवर तत्काळ बरखास्त करावी. राम मंदिराचे बांधकामाचा मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाले असल्याने या देणगी चोरी प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी. केवळ लहान मासे पकडून न थांबता या प्रकरणातील मोठ्या मगरींना म्हणजे प्रत्यक्ष जबाबदार व्यक्तींना पकडावे. अयोध्यापासून दिल्लीपर्यंत या प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई व्हावी. राम मंदिरातील देणगीचा आकडा कोट्यवधी रुपयांचा असून इतर प्रमुख मंदिराच्या तुलनेत ही रक्कम मोठी असल्याचं त्यांनी नमूद केलं. एवढ्या मोठ्या रकमेची जबाबदारी केवळ नोट मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ढकलणे चुकीचे असल्याचं ते म्हणाले. RSS भाजपचा भगवान श्रीरामशी खरा संबंध नसून केवळ सत्तेसाठी रामाचे नाव वापरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कोट्यवधी राम भक्तांची अशी इच्छा आहे की मंदिराला मिळालेला निधी जनकल्याणासाठी खर्च व्हावा असेही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार टीका करत म्हणाले, ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाने केलेल्या राम रक्षा आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता कन्हैया कुमार यांनी अत्यंत तिखट शब्दात प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे यांना स्वतःचे असे कोणतेही राजकीय अस्तित्व नाही. अमित शहा आणि एक पायावर उभे राहा सांगितले तर ते तसेही उभे राहतील. शीर्षासन करायला सांगितले तर तेही करतील अशी टीका त्यांनी केली. या माणसाला काही राजकीय अस्तित्व आहे का? आत्मसन्मान आहे का? असा सवाल करत महाराष्ट्राला गौरवशाली मराठा इतिहास असूनही आजचे नेतृत्व अमित शहा यांच्यासमोर शरणगीत पत्रकात असल्याचे टीका त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीबाबत विचारले असता तो प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र राजकीय निर्णय असल्याचे सांगत ते काँग्रेस त्याच्यावर भाष्य करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. धर्म असो, शिक्षण असो,
विकास असो किंवा पेट्रोल पेपरफुटीसारखे प्रश्न असोत, हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष निर्णायक लढाईच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं कन्हैया कुमार यांनी स्पष्ट सांगितलं. या लढाईत सोबत येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत असल्याचे सांगत त्यांनी पत्रकार परिषदेचा समारोप केला. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कन्हैया कुमार यांनी उठवलेले प्रश्न हे योग्य आहे का नाही? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी लाईव्ह झटका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.